न स्ट्रायकिंग एंडला बॅटर आकाश मसूरकर आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल वांगणकर येतोय आमच्या स्क्रीनवरती आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन. गौरव सडेकरच्या बॅट बंद निघालेला कणकणीचा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. या 4 धावांनी संघाची सांघिक धावसंख्या निघाली आहे धावफलकावरती. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गौरव सडेकरच्या बॅट बंद निघालेला खणखणीचा चौकार आपण पाहतोय. साहिल वांगणकर येतोय आमच्या स्क्रीनवरती आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल हवाई सफर करत. हाय हॅलो टाटा बाय करत गौरव सडेकरच्या बॅट बंद निघालेला खणखणीचा षटकार आपण पाहतोय. या षटकारानं संघाची सांघिक धावसंख्या झाली आहे धावफलकावरती. ती 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल वांगणकर येतोय आमच्या स्क्रीनवरती सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडला. गौरव सडेकर आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या बॅट बंद एक चौकार एक षटकार आपण पाहिला तो गौरव सडेकर सज्ज झाला स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळेल. तोपर्यंत क्षेत्ररक्षक आलाय आणि मोठा मासा गळायला लागलाय. पहिला विकेट डकआउटचा शिकार होतोय. एल्विन वॉरियर्स भटवाडी वेंगुर्ला क्रिकेट संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. गौरव सडेकर बाद झाल्यानंतर आता मात्र वळणी लागली मैदानात दुसऱ्या विकेटसाठी. आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय रोहित खरात. एल्विन मल्हार वॉरियर्स भटवाडी वेंगुर्ले क्रिकेट संघाचा हा आयकॉन खेळाडू रोहित खरात मैदानाच्या दिशेने पावलं टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. गौरवच्या बॅटमधनं आपल्याला एक चौकार एक षटकार पाहायला मिळाला. 10 धावांची वैयक्तिक कामगिरी करून डकआउटचा शिकार झालाय तोच गौरव सडेकर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगला सज्ज होईल रोहित खरात आपल्याला पाहायला मिळेल. न स्ट्रायकिंग एंडला आपण आपल्याला पाहायला मिळतोय आकाश मसूरकर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज साहिल वांगणकर आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन. थोडीशी हवेची झुळूक पाहायला मिळते मैदानात. सुंदर मैदान आपण पाहतोय. वेंगुर्ला कॅम्प मैदान ऐतिहासिक मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. साहिल वांगणकर होते आमच्या स्क्रीनवरती पुढील चेंडू घेऊन. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक घेतील तोपर्यंत मात्र एक धाव पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 12 धावा. साहिल वांगणकर येतोय पुन्हा एकदा आमच्या स्क्रीनवरती सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडला. आकाश मसूरकर आपल्याला पाहायला मिळतोय. आखूड टप्प्याचा चेंडू पूल केलाय मिड विकेटकडे. क्षेत्ररक्षक नाही. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय तोपर्यंत चेंडू जातोय सीमारेषेचं उल्लंघन 4 धावांसाठी. या 4 धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती. ती 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. साहिलचं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं परंतु एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. गौरव सडेकरच्या बॅट बंद एक निघालेला षटकार एक चौकार आपण पाहिला. तदनंतर एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात.
निखिल गावडे आपल्याला पाहायला मिळतोय. संघाच्या वतीनं दुसऱ्या षटकासाठी वर्णी लागली मैदानात. निखिल गावडे महत्वपूर्ण षटकासाठी. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. निश्चितच चेंडू जातोय तो एका धावेसाठी. जोपर्यंत दुसऱ्या धावेची लय मैदानात पाहायला मिळेल काय. या 2 धावा लिलया पूर्ण केल्या गेल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले आहे. 2 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती. ती 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंगला सज्ज होईल रोहित खरात आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आकुट टेप्याचा चेंडू. मोठा फटका. रोहितच्या बॅट बंद. चेंडू जाईल हाय हॅलो हाय बाय बाय करत सीमा पार. 6 धावांसाठी. या 6 धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या वाढली धावफलकावरती. ती तब्बल 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहित खराच्या बॅट बंद निघालेला खणखणीत असा षटकार आपण पाहतोय. या षटकाराने संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पुढील चेंडू. आकुट टेप्याचा चेंडू होता. ऑफसाईडच्या बाहेरचा चेंडू. पंच मात्र दोन्ही हात समांतर करतायत. अवंत धावेने संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती. ती 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण असलेला सामना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 25 धावा. ब्लॉकॉलमध्ये चेंडू या ठिकाणी निश्चितच मिसफील्ड झालं. तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेची लहर पाहायला मिळाली. एकूण मला वाटतं 3री धावेचा हा प्रयत्न होईल मैदानात. या 3 धावा लिलया पूर्ण केल्या गेल्यात. या 3 धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती. आकाश येतोय आमच्या स्क्रीनवरती. पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज झालाय. थोडंसं क्षेत्रक्षण सजवलं जातोय. डावी आणि उजवी जोडी मैदान आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटकडे क्षेत्रक्ष गेल. तोपर्यंत मात्र ही 1 धाव पाहायला मिळाली. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिल गावडे होते आमच्या स्क्रीनवरती पुढील चेंडू घेऊन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी निश्चितच पुन्हा एकदा बिडूकडे क्षेत्रक्ष गेल. तोपर्यंत मात्र 1 धाव पाहायला मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 1 गडी बाद होतोय. एल्वेन मल्हार वॉरियर्स वेंगुर्ले भटवाडी क्रिकेट संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय निखिल गावडे आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी निश्चितच पुन्हा एकदा चेंडू जायला ऑन साईडला क्षेत्रक्ष गेल. तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेची लहरी मैदानात पाहायला मिळेल. या 2 धावा लिहिलेल्या पूर्ण केल्या जातात. या 2 धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या वाढली धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि संघाच्या वतीनं 3ऱ्या षटकासाठी वर्णी लागली मैदानात. साहिल वांगणकर आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हरसीज खेळाडू साहिल वांगणकर सज्ज झालाय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं.
रोहित खरात आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगला सज्ज झालाय डावखुरी हाताचा फलंदाज रोहित खरात आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खेळला चेंडू या ठिकाणी जाईल तोपर्यंत मात्र ही दुसरी धाव पाहायला मिळाली. या 2 धावा मात्र लिहिल्या पूर्ण केल्यात. या 2 धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती. 34 धाव धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. साहिल वांगणकर पुन्हा एकदा येतोय आमच्या स्क्रीनवरती आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन. स्ट्रायकिंगला सज्ज झाला डावखुऱ्याचा फलंदाज रोहित खरात आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 2 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावरती. 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय साहिल वांगणकर आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू पाहायला मिळतो. ऑन साईडला चेंडू क्षेत्ररक्षक गेल तोपर्यंत मात्र ही दुसरी धाव पाहायला मिळेल. या 2 धावा लिहिल्या पूर्ण केल्या जात आहेत का पाहायचं. या 2 धावा लिहिल्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 36 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. खरंच झालाय सज्ज. स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळतोय साहिल वांगणकर. पुढे चेंडू घेऊन येतोय. आखोट टप्प्याचा चेंडू होतो. हलक्या हाताने खेळला चेंडू पाहायला मिळेल. शॉर्ट मिडियम क्षेत्र येईल तोपर्यंत मात्र ही 2 धावा लिहिल्या पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती. 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. साहिल वांगणकर येईल आमच्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन सज्ज होतोय रोहित खरात धावचा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हलक्या हातात खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जर झाली असती निश्चितच धोक्याची घंटाही मैदानात वाजली असती. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. स्पर्धेदरम्यान होडाडा गावचे सुपुत्र सन्माननीय पाडगावकर काका यांचं या ठिकाणी आगमन होतोय. काका आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थान बनवावं. क्रिकेटची स्पर्धा कुठेही असो पाडगावकर काकांना क्रिकेटची अतिशय आवड असलेले पाडगावकर काका नेहमीच क्रिकेटसाठी आपला वेळ खर्च करतात. असे पाडगावकर काकांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या ठिकाणी स्वागत. काका आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थान बनवावं. संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा झालाय खेळ समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 39 धावा ही धावफलकावरती. तीन षटकांचा झालाय खेळ समाप्त. संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 39 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. गौरव सडेकर बाद झाल्यानंतर ही मोठी जबाबदारी दोन्ही फलंदाजांवर आपल्याला पाहायला मिळते. तो आकाश आणि रोहित खरात आपल्याला पाहायला मिळतोय. चौथ्या षटकासाठी ओढी लागली मैदानात. सुजय मांजरेकर आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटा चेंडू पायचा चेंडू जाईल हवाई सफर करत. हाय हॅलो टाटा बाबा करत आणि पंचांचा निर्णय येतो नो चेंडूचा. यानंतर दिसेल आपल्याला फ्रीड आपल्याला पाहायला मिळेल. उघडा डोळे बघा नेट. फ्री हिट यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 46 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहित खराच्या बॅट मध्ये गेलेला खणखणीत असा षटकार आपण पाहिला. पुन्हा एकदा सज्ज होईल मांजरेकर. आपल्याला आखूट टप्प्याचा चेंडू चेंडू जाईल हवाई सफर करत. पुन्हा एकदा 6 धावांसाठी रोहित खरात ऑन फायर आपल्याला पाहायला मिळेल. सलग 2 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत रोहित खराच्या बॅट मध्ये.
सुजय मांजरेकर अत्यंत महागडे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. एका चेंडूमध्ये 13 धावा मात्र खर्च करतो. एक नो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. रोहित खराच्या बॅट बंद. सलगत तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धाव्याने संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती तब्बल 58 धावा धावफलकावरती. रोहित खराचं उत्तुंग 3 षटकार आपण पाहिले. त्याच्या बॅट बंद. रोहित खराचं निश्चितच त्याच्या डगआउट बंद टाळ्यांचा गजर होतोय. एक 3 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलग 3 षटकार रोहित खराच्या बॅट बंद. एक आमचे लाईनमन आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक छोटा मुलगा आहे. सुंदर लाईनमनचं काम. निश्चितच तुझे आभार असतील या छत्रपती प्रीमियर लीगच्या माध्यमातून. हलक्या हाताने खेळला चेंडू पाहायला मिळेल. दुसरी धाव पाहायला मिळते. या 2 धावा मात्र लिलया पूर्ण केल्या जातात. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 60 धावा धावफलकावरती. एका गाड्याच्या मोबदल्यात रोहित खराचे 3 उत्तुंग षटकार आपण पाहिले. ते बदौलत संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 4थं षटक प्रगती पथावर असताना 60 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुजय मांजरेकर येतोय आमच्या स्क्रीनवरती पुढील चेंडू घेऊन. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू गेलाय तो निर्धाव चेंडूची झाली सांगता. 4 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 60 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुजय मांजरेकर येतोय आमच्या स्क्रीनवरती पुढील चेंडू घेऊन. सज्ज होतोय. रोहित खरात आपल्याला पाहायला मिळेल. सुजित काढण्याचा प्रयत्न. सुंदर फटका पाहतोय. चेंडू करतोय सीमारेषेचं उल्लंघन. 4 धावांसाठी. या 4 धाव्याने संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती तब्बल 64 धावा धावफलकावरती. 4थं षटक प्रगतीपथावर असताना 5 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. सुजयचं महागडे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. एक नो चेंडू. तदनंतर निघालेले 3 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. 5 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. सुजय मांजरेकर येतोय आमच्या स्क्रीनवरती. सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडला. रोहित खरात नावाचा बॅटर जे वादळ निर्माण झाले मैदानात आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा मोठा फटका मिड विकेटकडे. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मात्र क्षेत्ररक्षकाला चौकवादे. चेंडू गेलाय तो सीमा पार 4 धावांसाठी. या 4 धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या झाली आहे धावफलकावरती ती तब्बल 68 धावा धावफलकावरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर नाही सर 4 षटकं समाप्त झाली आहेत. संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 68 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. येणाऱ्या 4 षटकांमध्ये आपल्याला मोठी खेळी आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. होईल का 100च्या बाहेर शेतकी खेळी संघाची सांघिक धावसंख्या होईल का मैदानात हे पाहायचं आहे. येणाऱ्या 4 षटकांमध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदल येतोय. आवाज ऐकूया मिस्टर अतुल करपे. एक गोड आणि मंजूळ आवाज अतुल करपे. पर्व 9 आणि या पर्व 9 आजचा 3रा दिवस. दुपारच्या सत्रात मी अतुल करपे तमाम या मैदानावरती तमाम उपस्थित क्रीडा रसिक क्रीडा खेळाडूंचं सहर्ष स्वागत करतो कॉमेंट्री बॉक्स मधनं. दरम्यान 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त होतोय. एका गड्याच्या मोबदल्यात धावफलक पोहोचतोय 38 या धावसंख्येवर 68 या धावसंख्येवर. 5वं षटक घेऊन रोहित आडेलकर नावाचा गोलंदाज. पहिला चेंडू सुंदररित्या हाताला गेला. फलंदाजाने तो चेंडू तोलवला स्कोर लेगच्या दिशेला. कार्पेटचा सहारा घेतोय. चेंडू जातोय सीमारेषेचं उल्लंघन करतोय. चौकाराच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. या चौकाराच्या मदतीने धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतोय 72 या धावसंख्येवर. खूप मोठं धावफलक आतापर्यंत पाहायला मिळतंय. एल्विन मल्हार वॉरियर्स वेंगुर्ला संघ आतापर्यंत मोठा धावांचा डोंगर उभारतोय. 5वं षटक प्रगतीपथावर आहे.
2 चेंडूची होते सांगता. आता मात्र कुठेतरी गोलंदाजाला यश प्राप्त होतंय. फलंदाज माघारी परतवण्यात यशस्वी होतोय. फलंदाज माघारी जातोय डकआउटच्या आसऱ्याला. आकाश नावाचा फलंदाज माघारी डगआउटच्या आसऱ्याला जातोय. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाजाची वर्णी लागते. मैदानाचा ताबा घेतोय ग्लेन फर्नांडिस. या संघाचा संघनायक सेनापती आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाचा ताबा घेतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सध्याच्या घडीचा एक नावलौकिक खेळाडू ग्लेन फर्नांडिस, ज्या नावाची अनेक स्पर्धेदरम्यान चर्चा होते, तोच आता आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेदरम्यान. तो ग्लेन फर्नांडिस नावाचा फलंदाज. गोलंदाजी एंडवर रोहित आडेलकर. 5व्या षटक प्रगतीपथावर 2 चेंडूची होते सांगता. उर्वरित 4 चेंडूचा खेळ असेल बाकी. नवीन आलेला फलंदाज ग्लेन फर्नांडिस सामना करण्यासाठी सज्ज रोहित आडेलकर यांचा. चांगला चेंडू खेळला जातोय. पॉइंटवर क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र कुठेतरी प्रयत्नांना आळा घातला जातोय, रोखलं जातंय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. परतीची पेग येतोय. निर्धाव चेंडू धावफलकावर गणला जातोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू रोहित आडेलकर. यावेळेस मात्र फलंदाज धाव घेण्यात यशस्वी ठरतायत. ग्लेन फर्नांडिस एका धावेसरशी धावफलकात वाढवतोय. धावफलक पुढे सरसावतोय 73 या धाव संख्येवर. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूची होते सांगता. उर्वरित 2 चेंडूचा खेळ असेल बाकी. आता मात्र स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय रोहित खरात, आयकॉन खेळाडू. कालच्या दिवसात आपण देवगड चॅम्पियन ट्रॉफी दरम्यान आपण या खेळाडूला पाहिलं. आज छत्रपती चषक 2026 वेंगुर्ला कॅम्प मैदानावर आपण त्यांचा खेळ पाहतोय. आमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय रोहित खरात. चांगला चेंडू रोहित आडेलकर यांचा. खेळण्याचा मानस होता. चांगला चेंडू, सन्मान दिला जातो रोहित खरात यांच्या माध्यमातून. मोठमोठ्या स्पर्धा खेळणारा हा खेळाडू व्यावसायिक क्रिकेट मधला एक खेळाडू. यावेळेस मात्र हलक्या हातानं तोलवला गेला. 1 धाव निश्चितपणे पूर्ण केली गेली. एका धावेसरची स्ट्राईक रोटेट केली जाते. षटकाची होते सांगता, माफ करा. 5 षटकांचा खेळ मैदानामध्ये समाप्त होतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावफलक पोचतोय 74 या धावसंख्येवर. उर्वरित 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी असेल या पहिल्या इनिंग मधील. म्हणजे उर्वरित येणारे 18 चेंडू, या येणाऱ्या 18 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत मजल मारतात हे दोन्ही फलंदाज, हे देखील पाहण्याजोगं असेल. एका बाजूला पाहायला मिळेल आपल्याला रोहित खरात, तर दुसऱ्या बाजूला असेल ग्लेन फर्नांडिस नावाचा खेळाडू. एल्विन मल्हार वॉरियर्स दाडेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. यावेळेस वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाच्या वतीनं 6वं षटक हाताळण्यासाठी निखिल 50 धावा पूर्ण होतायत. अर्धशतक धावफलकावर लागतंय रोहित खरात यांचं. या संपूर्ण स्पर्धेतील दुसरं अर्धशतक रोहित खरात. पहिलं अर्धशतक झळकावलं होतं ते विनीत माळी या खेळाडूनं. त्यानंतर मात्र रोहित खरात एक आयकॉन खेळाडू. ऑलविन कालच्या दिवसात आपण रजत कुडाकर, गोवा राज्यातील एक खेळाडू, आयकॉन खेळाडू म्हणून या स्पर्धेदरम्यान खेळत होता. 49 धावांपर्यंत मजल मारली. अर्ध्या शतकापासून एका धावेपासून वंचित राहिला होता. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात बाहेरची कडा लागली. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला.
बाद होतोय फलंदाज माघारी परततोय रोहित खरात नावाचा फलंदाज 6वं षटक प्रगतीपथावर आहे निखिल गावडे नावाचा गोलंदाज षटक हातातून पाहायला मिळतोय दुसऱ्या चेंडूवर मोठा मासा जाळ्यात पकडण्यात यशस्वी ठरतोय रोहित खरात सारख्या सेट फलंदाजाला माघारी परतवण्यात यशस्वी ठरतोय तो निखिल गावडे नावाचा गोलंदाज नवीन फलंदाज रोहित खरात यांची जागा घेण्यासाठी मैदानाचा ताबा घेतोय देवेंद्र नावाचा फलंदाज देवेंद्र कुबल ऑलविन मल्हार वॉरियर्स भटवाडी वेंगुर्ला संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय तर नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं होतं गोपाळ भट्टाच्या मार्गदर्शनाखाली खेळत असलेला हा संघ बॅक टू बॅक दुसरा गडी माघारी परतवण्यात यशस्वी आल्या पावली माघारी परततोय फलंदाज देवेंद्र नावाचा ज्या दिमाखात मैदानाचा ताबा घेतला होता वाटलं होतं देवेंद्र आता मात्र चौकार षटकारांची आतषबाजी करतो की काय मात्र निखिल गावडे समोर आहे रोहित खरात सारख्या सेट बॅटरला माघारी परतवल्यानंतर नवीन आलेला फलंदाज देवेंद्र याला सुद्धा माघारी परतवण्यात यशस्वी ठरतोय बॅक टू बॅक दुसरा गडी बाद करतोय आता मात्र ऑन हॅट्रिक असेल निखिल गावडे बघूया या स्पर्धेतील हॅट्रिक करण्यात यशस्वी होईल का निखिल गावडे जर या चेंडूवर गडी बाद केला तर हॅट्रिक देखील होईल आणि या स्पर्धेतील दुसरं हॅट्रिक असेल ते निखिल गावडे यांचं चेंडू टाकला जातोय यावेळेस हवेमध्ये चेंडू नो मॅन लाईन मध्ये चेंडू जाऊन विसावतोय चेंडू जाईल वन बाउन्स सीमा रेषेचं उल्लंघन करत चेंडू ट्रॅव्हल होतोय चौकाराच्या दिशेनं या चौकाराच्या मदतीनं धावफलकात वाढ होते धावफलक पोहोचतोय 80 या धावसंख्येवर 6वं षटक प्रगतीपथावर निखिल 2 चेंडूवर 2 गडी बाद केले होते त्यानंतर नवीन फलंदाज नवीन बॅटर राज नावाचा आला आणि मात्र चौकाराच्या दिशेनं चेंडूला पाठवलं गेलं यावेळेस आडव्या बॅटनं तोलवण्याचा प्रयत्न जोरदार अपील केली गेली मात्र पंचांवर कुठलाही पंच मात्र आकाशाच्या दिशेनं बोट उंचावतायत आणखी एक गडी माघार परतवण्यात यशस्वी होतोय एका चौकाराने नटलेली खेळी राज यांची आता मात्र समाप्त होते 6वं षटक प्रगतीपथावर धावफलक पोचतोय 80 या धावसंख्येवर नवीन फलंदाज राज यांची जागा घेण्यासाठी सोनू राणे मैदानाचा ताबा घेतोय ऑलविन मल्हार वॉरियर्स भटवाडी वेंगुर्ला संघ एका खूप मोठ्या धावफलक उभारण्याच्या प्रयत्नात पाहायला मिळतोय 6वं षटक प्रगतीपथावर आतापर्यंत धावफलक 80 या धावसंख्येवर यावेळेस तोलवलेला चेंडू हवेमध्ये बराच काळ होता नो मॅन लँड मध्ये चेंडू जाऊन लँड झाला जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू आला चेंडू अडवला परतीची फेक करेल त्या दरम्यान एक धाव निश्चितपणे पूर्ण केली जाते दरम्यान 6 षटकांचा खेळ मैदानामध्ये समाप्त होतोय धावफलक पोहोचतोय 4 गड्यांच्या मोबदल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यात धावफलक पोहोचतोय 81 या धावसंख्येवर उर्वरित 12 चेंडूचा खेळ असूनही असेल बाकी या पहिल्या इनिंग मधील येणारे 12 चेंडू किती धावांपर्यंत मजल मारतोय ऑलविन मल्हार वॉरियर्स भटवाडी वेंगुर्ला संघ आणि कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा मानस असेल तो प्रतिस्पर्धी राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचा
सर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मास्टर माइंड म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, ज्यांची ओळख आहे, तेच सर गोपाळ बट्टा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत असलेला राजाराम वॉरियर्स तळवडे हा संघ नाणेफेक हरल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. गोलंदाजी एनवर 7वे षटक वैयक्तिक कोट्यातील रोहित आडेलकर वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघाच्या वतीनं 7वे षटक घेऊन पहिला चेंडू सुंदररित्या हाताळला. फलंदाज मोठा फटका मारायचा होता, मात्र चेंडू आणि फळीचा काहीच संपर्क झाला नाही. चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची केली जाते गणना. यावेळेस तोलवलेला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक सीमा रेषेच्या अगदी जवळच. ज्या चेंडूवर जवळजवळ षटकार लिहिला गेला होता, त्या चेंडूवर मात्र अचूकरित्या झेल टिपला जातोय. फलंदाज माघारी परततोय, तो म्हणजे सोनू राणे. गडी बाद होतोय क्रमांक 6 नंबरचा. 6 गड्यांच्या मोबदल्यात धावफलक 81 या धावफलकावर पाहायला मिळतोय. अल्विन मल्हार वॉरियर्स भटवाडी वेंगुर्ला संघ. 4 षटकांची सांगता झाली होती. धावफलक मोठ्या प्रमाणात उभारण्यात आला होता मल्हार वॉरियर्स भटवाडी वेंगुर्ला संघाच्या वतीनं. त्यानंतर मात्र रोहित खरादी हे माघारी परतले. त्यानंतर मात्र कुठेतरी धावफलक धीम्या गतीने चालताना पाहायला मिळतोय. तो अल्विन मल्हार वॉरियर्स भटवाडी वेंगुर्ला संघाचं. आणि कुठेतरी मात्र रोखलं जातं राजाराम वॉरियर्स तळवडे संघाच्या वतीनं, संघाच्या गोलंदाजांच्या वतीनं. नवीन फलंदाज शुभम नावाचा. यावेळेस कार्पेटच्या साह्याने तोलवलेला चेंडू फॉलोथ्रो मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. गोलंदाज स्वतः चेंडूला अडवण्यात यशस्वी ठरतोय. एका धावेसरशी धावफलकात वाढ. 6 गड्यांच्या मोबदल्यात धावफलक पोहोचतोय 82 या धावसंख्येवर. 7वं षटक प्रगतीपथावर. 3 चेंडूची होते सांगता. उर्वरित 3 चेंडूचा खेळ असेल बाकी. गोलंदाज रोहित आडेलकर. यावेळेस खेळण्याचा मोठा फटका खेळायचा होता फलंदाजांना, मात्र चेंडू आणि फळीचा काहीच संपर्क झाला नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू रोहित आडेलकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावफलक स्थिरावलेलं 82 या धावसंख्येवर. रोहित आडेलकर पुन्हा एकदा सज्ज असेल. समोर फलंदाज आहे ग्लेन फर्नांडिस. पूर्णपणे जखडवून ठेवण्यात यशस्वी ग्लेन याला मोठ्या फटक्यापासून कुठेतरी वंचित ठेवलं जातंय ग्लेन फर्नांडिस याला. आता मात्र कुठेतरी वापसी करताना पाहायला मिळत आहेत अल्विन मल्हार वॉरियर संघाचे गोलंदाज रोहित आडेलकर. यावेळेस जोरदार अपील केली जाते. धावचीची नामी संधी, सुवर्ण संधी होती. जर कदाचित रोहित आडेलकर स्वतः जरी चेंडू घेऊन नॉस्ट्रेलियन पर्यंत गेले असते तरी फलंदाज माघारी परतवू शकले असते. मात्र परतीची फेक खराब फेक. 7 षटकांचा खेळ मैदानामध्ये समाप्त होतोय. धावफलक पोहोचतोय 6 गड्यांच्या मोबदल्यात. नो चेंडूसाठी रिव्ह्यू घेतला जातोय पंचांच्या माध्यमातून. प्रथमेश सावंत चेक करतायत. नो साठी रिव्ह्यू आहे. 7 षटकांचा दरम्यान खेळ समाप्त होतोय. फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 7 षटकांचा खेळ समाप्त. मैदानाच्या आतमध्ये धावफलक पोहोचतोय 83 या धावसंख्येवर. 6 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक या पहिल्या इनिंग मधील असेल. शेवटचं षटक भैरवी घालणारं हे षटक, या इनिंगची सांगता करणारं हे षटक. गोलंदाजी एंडवर निनाद नावाचा गोलंदाज.
शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे निनाद. 83 धावांवर धावफलक स्थिरावलेलं. यावेळेस अल्टीपल्टीचा फटका लागला तर आबाद नाही तर बरबाद. यावेळेस मात्र फलंदाजाला बरबाद करून जातोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू हाताला जातोय निनाद यांच्या माध्यमातून. उर्वरित 5 चेंडूचा खेळ असेल बाकी. धावफलक 83 या धावसंख्येवर 6 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या 4 षटकामध्ये अगदी धावांची लयलूट केली गेली होती ऑलविन मल्हार वॉरियर्स भटवाडी वेंगुर्ला संघाच्या वतीनं. त्यानंतर मात्र रोहित खरात नावाचा फलंदाज माघारी परतला आणि मात्र धीम्या गतीनं धावफलक अल्विन मल्हार वॉरियर्स भटवाडी वेंगुर्ला संघाचं धावफलक पाहायला मिळतंय. दरम्यान 3 धावा या चेंडूवर. 3 धावेसरशी धावफलकात वाढ. धावफलक पोचतय 86 या धावसंख्येवर. उर्वरित 4 चेंडूचा खेळ असेल बाकी. निनाद नावाचा गोलंदाजी एंडवर. समोर फलंदाज आहे शुभम. या वेळेस हवेमध्ये बराच काळ चेंडू आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मिळालेला झेल अचूकरित्या टिपला जातोय. शुभम नावाचं वादळ आता मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. फलंदाज माघारी परततोय तो क्रमांक 8 नंबरचा 7 नंबरचा फलंदाज माघारी परततोय शुभम यांच्या स्वरूपात. 7वें षटक 8वें षटक प्रगतीपथावर. दरम्यान चेंडूची सांगता झाली 3. धावफलक स्थिरावलेलं 86 या धावसंख्येवर. उर्वरित 3 चेंडूचा खेळ असेल बाकी. वाटलं होतं ज्या पद्धतीनं फलंदाजी करत होते ऑलविन मल्हार वॉरियर्स भटवाडी वेंगुर्ला संघ 8 षटकाच्या सांगते अखेरीस धावफलक 100 पर्यंत जाईल की काय असं वाटत असताना कुठेतरी राजाराम वॉरियर्स त्यावेळेस संघाच्या गोलंदाजांच्या वतीनं कुठेतरी फलंदाजांना रोखलं गेलं. मोठ्या फटक्यांपासून कुठेतरी वंचित ठेवलं गेलं. धावफलकावर कुठेतरी धावांवर आळा घातला गेला आणि 86 धावा धावफलकावर. उर्वरित 3 चेंडूचा खेळ असेल बाकी. चांगला चेंडू. यावेळेस देखील मोठा फटका खेळायचा होता. हानाची स्थिती मैदानामध्ये. धावचीत होतोय ओमकार नावाचा फलंदाज माघारी परतोय क्रमांक 8 नंबरचा. 4 चेंडूची होते सांगता. उर्वरित 2 चेंडूचा खेळ असेल बाकी. इनिंगला सुरुवात झाली होती अगदी 4 षटकामध्ये धावांची लयलूट. रोहित खरात यांचं अर्धशतक देखील पाहायला मिळालं स्कोर कार्डवर आणि त्यानंतर रोहित खरात माघारी परतले. एक आयकॉन खेळाडू या संघाचे रोहित खरात माघारी परतल्यानंतर कुठेतरी धावफलक स्थिरावलेलं अगदी धीम्या गतीने चालत असताना धावफलक पाहायला मिळतोय अल्विन मल्हार वॉरियर्स भटवाडी वेंगुर्ला संघाचं. 5वा चेंडू या षटकामधील. यावेळेस आडव्या बॅटनं तोलवलेला चेंडू कार्पेटच्या साईडनं चेंडू जातो. एक धाव निश्चितपणे पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावलं निश्चितपणे दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा. या 2 धावेसरशी आता मात्र धावफलकात वाढ होते. बराच काळानंतर धावफलक पोहोचतंय 88. डबल फिगर मध्ये धावफलक 88 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू या षटकामधील या इनिंगची सांगता करणारा हा चेंडू निनाद यांचा. या वेळेस हवेमध्ये चेंडू आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अचूकरित्या झेल टिपला जातोय. आणखी एक फलंदाज माघारी परततोय क्रमांक 9 नंबरचा. इनिंगची होते सांगता. धावफलक 88 या धावसंख्येवर. येणारी 8 षटक धावांची आवश्यकता असेल 89. हे 89 धावांचं आवाहन पेलण्यासाठी
राजाराम वॉरियर्स तळवडे संघ कशा पद्धतीने सामोरे जातील की हे आव्हान रोखण्यासाठी अल्विन मल्हार वॉरियर्स भटवाडी वेंगुर्ला संघ त्या फलंदाजांना रोखण्यासाठी यशस्वी होतील का? काय घडतंय काय बिघडतंय स्कोर हो चुका चुका टोटल जो कि 4 रन। गोपाल बट्टा और साहिल वाइंगणकर ये जोड़ी राजाराम वॉरियर्स तलवड़े क्रिकेट टीम की ओपनिंग जोड़ी मैदान पर। अल्टी पल्टी का शॉट, इस बार पुलर लेन की गेंद, गेंद के लाइन से साब जो कि गलती कर बैठे, बोल्ड हुए उस गेंद पर। पहला धक्का लगता हुआ साहिल वाइंगणकर आउट होकर वापस। 4 रन 1 विकेट के नुकसान पर एक बिल्कुल खराब क्रिकेट मैं कहूंगा जरूर साहिल वाइंगणकर का जो कमबैक किया है गेंदबाजों ने, खास करके तारीफ करनी पड़ेगी रोहित आडेलकर और निखिल गावड़े जिन्होंने 3 विकेट चटकाए एक ओवर में। सामने बहुत ही अच्छी बल्लेबाजी की रोहित खरात ने 51 रन बनाए। 4 ओवर में एक बार 68 रन था टोटल, लग रहा था 110 के आसपास जाएगी, लेकिन वहीं पर गेंदबाजों ने, दोनों गेंदबाजों ने बहुत ही अच्छा कमबैक किया। लेकिन सामने बल्लेबाजी में बहुत जल्द एक विकेट गिरता हुआ साहिल वाइंगणकर आउट होकर वापस और गोपाल बट्टा का साथ देने के लिए रोहित आडेलकर न्यू बैटर मैदान पर। एक ऑलराउंडर खिलाड़ी है टीम के,
गेंदबाजी में सक्षम दिखाई दे, बहुत अच्छा स्पेल किया अपने बॉलिंग में। और देखना होगा शुरुआत अच्छी नहीं हुई है राजाराम वॉरियर्स तलवड़े क्रिकेट टीम की, और जो जीतेगा वो आने वाला मैच खेलेगा हेम हीरा दौड़ा मार्ग क्रिकेट टीम के साथ, जो 5वां मैच होगा। पावर प्ले का ओवर सामने एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर इस ओवर में, पहले ओवर में अरविंद निमड़ेकर, इस बार एक लेफ्ट हैंड शॉट लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, कोई फील्डर मौजूद नहीं, गेंद निकलती हुई डीप लॉन्ग ऑफ सीमा रेखा पर, 4 रन के लिए गेंद चली गई बाउंड्री लाइन से बाहर। पावर प्ले का पहला ओवर, पहले ओवर में एक चौका लगा, स्कोर पहुंचा टोटल 8 रन पर, 1 विकेट के नुकसान पर आउट होकर वापस साहिल वाइंगणकर गोपाल भट्टा मैदान पर। गोपाल भट्टा का साथ देने के लिए आते आते एक बिल्कुल बेहतरीन शॉट रोहित आडिलकर का, मिले 4 रन, अपना खाता खोला। टारगेट है सामने मैच को जीतने के लिए 89 रनों का, यानी 89 का टारगेट है। प्रति ओवर 11 रन के साथ रन बनाने हैं। शुरू का 2 ओवर का पावर प्ले का खेल है, और देखना होगा कमेंट्री बॉक्स की ओर से गेंदबाजी में बदलाव दिखाई देता हुआ। गेंदबाजी में परिवर्तन, दूसरे ओवर की शुरुआत होती हुई सिद्धू परब आ चुके हैं बॉलिंग मार्ग पर। सामने गोपाल भट्टा स्ट्राइक पर, उनकी गेंदबाजी का सामना करते हुए स्कोर 8 रन 1 विकेट पर। बैकफुट पर कट किया इस बार गेंद को, ऑफसाइड पर शॉट, एक्स्ट्रा कवर पर फील्डर, और जब तक फील्डर आते हैं गेंद को फील्ड करते, एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ा, 9 पर पहुंचा टोटल। राजाराम वॉरियर्स तलवड़े और एल्विन मल्लार वॉरियर्स भटवाड़ी वेंगुर्ला, इन 2 टीमों के बीच में चलता हुआ ये मुकाबला। वेंगुर्ला कैंप मैदान, शानदार आयोजन, खूबसूरत मैदान, वेंगुर्ले नगर परिषद वेंगुर्ले, अच्छा विकेट है, टर्फ विकेट है, और इस विकेट की मरमगज वो भी जो कि सुधीर सारंग। इस बार हवा में मार बैठे एक मिस टाइम शॉट, अपने फॉलो थ्रू में गेंद के नीचे क्या छूटा, एक आसान सा मौका निकला था, शायद कवर से फील्डर भी आ चुके थे नजदीक, लेकिन आखिरकार गेंद से थोड़ा दूर, और ये और एक सफलता हो सकती थी। 10 पर पहुंचा टोटल स्कोर, 1 विकेट के नुकसान पर। एक आसान सा कैच छुट्टा हुआ मैदान पर। सिद्धू परब अपने बॉलिंग मार्ग पर इस ओवर को आगे बढ़ाते हुए तेज गेंद ऑफ स्टंप से बाहर, वाइड बॉल का इशारा अंपायर का, वाइड बॉल के साथ एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। बिल्कुल बेहतरीन सामने चारों ओर बोर्ड दिखाई देते हुए, उन्हीं के साथ बाउंड्री लाइन भी बिल्कुल सुशोभित की है। फुल टॉस गेंद ऑफ स्टंप पर, शफल होकर ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। बाउंड्री लाइन को बिल्कुल जो कि सजाया है साई कृपा स्टोर्स वेंगुर्ले मार्केट, सर श्री प्रथमेश प्रभाकर परब, उन्हीं के साथ श्रीदेवी माउली सातेरी, युवराज स्पोर्ट यश किनड़ेकर, आपका बहुत बहुत धन्यवाद। टॉप एज लगा, थर्ड मैन बाउंड्री की तरफ, फील्डर से पीछे गेंद, गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन की तरफ, और 4 रन के लिए गेंद चली गई बाउंड्री लाइन से बाहर। हर मैच में मैन ऑफ द मैच की ट्रॉफी वक्रतुंड ज्वेलर्स सम्माननीय सर श्री भाऊ मालवणकर, टी शर्ट मयूर स्पोर्ट्स राजू बालेकर सर, ढेर सारे इनामे है। आज तीसरा दिन, और देखना होगा आज दूसरी टीम कौन होती है क्वार्टर फाइनल में खेलने वाली। सिद्धू परब अपने बॉलिंग मार्ग पर, दाहिने हाथ से ओवर द विकेट, बढ़िया शॉट, स्क्वायर ऑफ द विकेट, गोपाल भट्टा के बल्ले से एक लाजवाब शॉट, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर गेंद,
4 रन के लिए चली गई बाउंड्री लाइन से बाहर। बहुत ही बेहतरीन शॉट। ओवर पिच गेंद, एक लेफ्ट शॉट लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, पहले बाउंस पर गेंद चली गई, 4 रन के लिए चली गई बाउंड्री लाइन से बाहर। एक अच्छा ओवर राजाराम वॉरियर्स तलवड़ी क्रिकेट टीम के लिए। रन बनते हुए इस ओवर में पावर प्ले का शुरू का खेल, 2 ओवर का टोटल स्कोर 23, लॉस ऑफ 1 विकेट, 23 रन 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर की समाप्ति के बाद। तीन चौके लगे इस ओवर में, और गोपाल भट्टा को एक लंबी इनिंग खेलनी पड़ेगी इस मैच में, क्योंकि साहिल वाइंगणकर के आउट होने के बाद थोड़ा सा जो दबाव है वो दूर करना पड़ेगा, एक साझेदारी बनानी पड़ेगी। क्योंकि सामने अगर मैं टीम की बात करूंगा, जो 4 ओवर में रन बने थे वही से लेकर सिर्फ 20 रन बने, वो थोड़ा सा मुझे लग रहा है कि 15-20 रन पीछे हो गई टीम, क्योंकि और उसको बिल्कुल पूरा श्रेय देना पड़ेगा रोहित आडेलकर और निखिल गावड़े की गेंदबाजी का। कमेंट्री बॉक्स में से स्वागत हमारे और बिल्कुल एक अजीज दोस्त कमेंटेटर गुरु नाइक का आगमन हो चुका है। एक अच्छे कमेंटेटर, उसी के साथ नाट्य कलाकार भी है गुरु नाइक। स्वागत है गुरु आपका कमेंट्री बॉक्स में से। फिलहाल बॉलिंग में सामने वाले शोर से एक बार फिर से ये थोड़ी नीचे रहती हुई गेंद विकेट कीपर के हाथों से छूटी जरूर थी, लेकिन रन का मौका नहीं मिला। बॉलिंग मार पर आ चुके हैं अरविंद नेमड़ेकर, खुद का दूसरा, टीम का तीसरा ओवर, स्कोर रुका हुआ 23। 2 ओवर खेल समाप्त हुए। लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये जोड़ी है मैदान पर। फिर से बीट हुए गेंद के लाइन से, शायद गोपाल भट्टा आ रहे, समझा रहे हैं कि किस तरह से बल्लेबाजी सिंगल डबल के साथ भी बन सकते हैं रन, क्योंकि सामने बहुत अच्छी गेंदबाजी, 2 लगातार डॉट गेंद है। अरविंद नेमड़ेकर धीरे धीरे अपने बॉलिंग बार पर, सामने लेफ्ट हैंडर बैटर रोहित आडेलकर। छोटी गेंद इस बार पुल किया गेंद को मिड विकेट बाउंड्री पर, और डीप मिड विकेट पर सीधे हाथों में, लेकिन गेंद बाउंड्री लाइन से बाहर, जो कि सिक्सर, 6 रन के लिए। एक अच्छा शॉट ऑप्टम से बाहर, थोड़ी सी दूर थी गेंद। शायद गोपाल भट्टा यही बता रहे कि ये गेंद ऑफसाइड पर भी खेल सकते थे, लेकिन पुल किया था दूर से, लेकिन वो दूरी पार कर सकी गेंद मिड विकेट बाउंड्री पर, और मिले 6 रन। 6 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 29, लॉस ऑफ 1 विकेट। अरविंद नेमड़ेकर थोड़ा सा फील्डिंग को ठीक ठाक कर रहे हैं। टारगेट है मैच को जीतने के लिए 89 यानी 89 रनों का। 8 ओवर का मैच है, आज के दिन का चौथा मैच। आने वाला एक मैच, आखिरी मैच बाकी है, जो जीतेगा वो खेलेगा हेम हीरा दौड़ामार क्रिकेट टीम के साथ। बैकफुट पर कट किया इस बार ऑफसाइड पर, कवर पॉइंट पर फील्डर, जब तक गेंद को उठाते फील्ड करते, एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 30 पर पहुंचा टोटल स्कोर एक सिंगल के साथ। शानदार जानकारी देते हुए बगल में विशाल मरिये स्कोरिंग के साथ जुड़ चुके हैं। एक बार फिर से स्ट्राइक पर गोपाल भट्टा। पिछले ओवर में बहुत ही शानदार चौके लगाए थे गोपाल भट्टा ने, और अरविंद नेमड़ेकर अपने बॉलिंग मार्ग पर, जो लेफ्ट हैंडर के लिए राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं, अब राइट हैंडर के लिए ओवर द विकेट। एक स्लीप है, कवर पॉइंट है, एक्स्ट्रा कवर है, मिड ऑफ है, ऑन साइड पर एक डीप लॉन्ग ऑन है, डीप मिड विकेट है, स्क्वायर लेग बाउंड्री पर एक शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग पर फील्डर, एक मिड ऑफ पर फील्डर है, एक थर्ड मैन बाउंड्री पर फील्डर है, ऑफ साइड पर। बढ़िया शॉट ओवर पिच गेंद पर, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, गोपाल भट्टा के बल्ले से
लेकिन सीधी बाउंड्री लाइन पर मेरे ख्याल से जो फील्डिंग कर रहे थे ग्लेन फर्नांडिस, उन्होंने कैच पकड़ा और एक कीमती विकेट चली गई। गोपाल भट्टा थोड़ी सी ताकत कम पड़ गई, शॉट बहुत बेहतरीन शॉट था, लेकिन दाद देनी पड़ेगी ग्लेन फर्नांडिस को भी। एक बहुत अच्छा कैच, अपने आप को संतुलन रखा, बैलेंस किया और बाउंड्री लाइन को चेक करते हुए कैच को पकड़ा। दूसरा विकेट चला गया राजाराम वॉरियर्स तलवड़े क्रिकेट टीम का। मैदान पर रोहित आडेलकर, और देखना होगा रोहित आडेलकर का साथ देने के लिए नए बल्लेबाज कौन आते हैं। बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे थे गोपाल भट्टा, 14 पर वापस 3 चौके लगाए अपने इनिंग में, और उनके आउट होने के बाद नए बल्लेबाज चाहते हुए मैदान पर। नए बल्लेबाज सचिन आचरेकर। फिर से एक साझेदारी बनानी पड़ेगी क्योंकि टारगेट बड़ा है 89 रनों का। गेंदबाजों ने मेरे ख्याल से कमबैक किया राजाराम वॉरियर्स तलवड़े क्रिकेट टीम के लिए, रोहित आडेलकर और निखिल गावड़े ने, लेकिन बल्लेबाजों को योगदान देना पड़ेगा क्योंकि सामने भी बहुत अच्छी गेंदबाजी हो रही है, अच्छी फील्डिंग मैदान पर कर रही है एल्विन मल्लार वॉरियर्स भटवाड़ी वेंगुर्ले क्रिकेट टीम। और ये मुकाबला महत्वपूर्ण है, हारने वाले टीम को 2027 का इंतजार करना पड़ेगा इस टूर्नामेंट के साथ। इस बार बैकफुट पर कट किया, गेंद को गली की तरफ, क्या दूसरा रन बनेगा देखना होगा। एक सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज, दूसरे के लिए पलटे और जब तक गेंद को थ्रो करते विकेट कीपर के हाथों में, 2 रन पूरे होते हुए स्कोर के खाते में। हमारे डीजे मैन मसूरकर भोजन के समय के बाद थोड़ा सा रिलैक्स मूड में बिल्कुल आराम के साथ इस मैच का आनंद लेते हुए, और टेनिस क्रिकेट की टीम है पूरी जो कि इस टूर्नामेंट के साथ। ओमकार सावंत है जो कैमरामैन की भूमिका में हमारे सामने, सुशांत है और बिल्कुल बगल में बैठे हुए आपके जाने पहचाने ये 2 चेहरे, प्रथमेश और सुशांत, दीपेश सामने कैमरामैन। फिलहाल स्कोर वहीं पर रुका हुआ, और दूसरा हमारा कैमरामैन है वो है रोहित माड़ी। बल्कि उनके टी शर्ट पर नंबर है 1001 रोहित माड़ी। और देखना होगा फिलहाल बॉलिंग में परिवर्तन। कमेंट्री बॉक्स की ओर से ग्लेन फर्नांडिस कप्तान आ चुके हैं मोर्चे पर। मालूम है 1-2 विकेट और अगर लेने में सफल रहे तो दबाव बढ़ जाएगा राजाराम वॉरियर्स तलवड़े क्रिकेट टीम के बल्लेबाजी पर, और ये सोच लेकर मैदान पर जो कि गोपाल भट्टा के आउट होने के बाद नए बल्लेबाज और आते आते बड़े शॉट, थोड़ा सा मुश्किल रहेगा मैदान पर नए बल्लेबाजों के लिए। सामने लेफ्ट हैंडर बैटर रोहित आडेलकर, उनका साथ देने के लिए सचिन आचरेकर। बैकफुट पर कट किया इस बार खूबसूरती के साथ, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर, और जब तक गेंद को उठाते फील्ड करते एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन जुड़ गया टीम के स्कोर में। 33 लॉस ऑफ 2 विकेट, 33 रन 2 विकेट के नुकसान पर। ग्लेन अपने फील्डिंग को फिर से ठीक ठाक कर रहे हैं। सामने जो कि ऑफसाइड फिर फील्डर, वो थोड़ा परिवर्तन कर रहे हैं ऑफसाइड के फील्डर को। ऑनसाइड पर 3 फील्डर अब तैनात, एक लॉन्ग ऑन है, वार्डिश लॉन्ग ऑन है, डीप मिड विकेट बाउंड्री पर फील्डर है, ऑफसाइड पर एक थर्ड मैन बाउंड्री पर फील्डर है, और एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर एक फील्डर को तैनात करते हुए ग्लेन अपने बॉलिंग मार्ग पर। सचिन आचरेकर स्ट्राइक पर, ऑन साइड पर शॉर्ट आर्म बॉल, गेंद हवा में और वाइड लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर को बीट करती हुई गेंद 4 रन के लिए चली गई गेंद बाउंड्री लाइन से बाहर। त्रिमूर्ति अंपायरिंग के जिम्मेदारी के साथ रत्नागिरी से रमेश सोलकर, विश्वनाथ लिंगायत, अक्षय कोळंबकर, ये 3 अंपायर इस टूर्नामेंट के साथ। पिछले 2 दिन में सुमित कालसेकर जो कमेंट्री बॉक्स में,
और ग्लेन की अगली गेंद। ओ ये गेंद इस बार गेंद की लाइन से पूरी तरह से बीट हुए, बोल्ड हुए उस गेंद पर। एक लगभग फ्लाइटेड गेंद थी लेकिन गेंद के लाइन से पूरी तरह से बीट हुए, स्वीप करना चाहते थे सफल होकर और सफलता मिलती हुई और एक विकेट चला गया, तीसरा विकेट चला गया। सचिन आचरेकर आउट होकर वापस। राजाराम वॉरियर्स तलवड़े क्रिकेट टीम सामने रोहित आडेलकर, और देखा जाएगा फिलहाल रोहित आडेलकर का साथ देने के लिए नए बल्लेबाज कौन निकलते हैं मैदान पर। भोजन के समय के बाद कमेंट्री बॉक्स के बगल में सम्मानीय अतिथि कक्ष में नरेश परब का भी आगमन हो चुका है और नए बल्लेबाज है गुरु बीडीए मैदान पर जाते हुए। राजाराम वॉरियर्स तलवड़े बनाम एल्विन मल्लार वॉरियर्स भटवाड़ी वेंगुर्ला, और जो जीतेगा इसके बाद वह आखिरी मैच खेलेगा हेम हीरा दोड़ा मार क्रिकेट टीम के साथ मुकाबला होगा। फिलहाल ग्लेन अपने बॉलिंग मार्ग पर सफलता हासिल करते हुए सामने नए बल्लेबाज गुरु बीडीए। छोड़ा जाने दिया, ज्यादा टर्न हुई इस बार, अंपायर ने बाहें फैला दी, वाइड बॉल का इशारा और वाइड बॉल के साथ एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। स्कोर आगे बढ़ा 38, 38 रन, 3 विकेट पर 38 रन। ग्लेन के अगली गेंद राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं। बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, फ्लाइटेड गेंद, लेग ब्रेक गेंद, खड़े खड़े बिल्कुल खेलना चाहते थे, गेंद के लाइन से बीट हुए, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। फिर की गेंदबाजी, ये तेज गेंद काफी वेरिएशन के साथ स्लीपर गेंद निकली, रन लेना चाहते थे लेकिन बहुत ही चुस्तली फील्डिंग। ये तेज गेंद थी, बीच बीच में काफी वेरिएशन के साथ गेंदबाजी कर रहे ग्लेन फर्नांडिस। पिछली गेंद फ्लाइटेड गेंद थी, लेग ब्रेक गेंद थी, ये तेज गेंद ऑफ स्टंप पर और एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर। ये फिर की गेंद, एक बार फिर से लेग ब्रेक गेंद और लगातार परेशानी में दिखाई देते हुए बल्लेबाज। एक डॉट गेंद और एक ओवर का खेल समाप्त हुआ, यानी 4 ओवर का खेल समाप्त हुआ और 38 रन टोटल। 24 गेंदों का खेल बाकी है। वाइड बॉल का इशारा और वाइड बॉल के साथ एक सिंगल बढ़ गया स्कोर में। बड़े शॉट खेलने पड़ेंगे, रन रेट बढ़ चुका है। जो गेंदबाजों ने मेरे ख्याल से कमबैक किया है, रोहित आडिलकर और निखिल गावड़े ने, कहीं ना कहीं बल्लेबाजों को योगदान देना पड़ेगा। एक बार जोरदार हिट लगाने की कोशिश लेकिन संपर्क नहीं हुआ, गेंद के शरीर पे टकराई, विकेट कीपर आते गेंद को उठाते फील्ड करते और धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर रोहित खरात। ये टर्न हुई, ज्यादा घूमी गेंद ऑफ स्टंप पर, वाइड बॉल का इशारा, एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। टीम के विकेट कीपर है गौरव सडेकर। थोड़ी सी बातचीत दोनों बल्लेबाजों के बीच में, शायद यह बात होगी कि कहीं ना कहीं बड़े शॉट यहां से लेकर खेलने पड़ेंगे मैच को जीतने के लिए। इस बार फिर से बाहर ऑफ स्टंप से वाइड बॉल का इशारा और एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया स्कोर में। 1 रन और मिला स्कोर के खाते में। राजाराम वॉरियर्स तलवड़े क्रिकेट टीम 89 रन टारगेट है टोटल 8 ओवर में मैच को जीतने के लिए। छोटी गेंद पुल किया इस बार ऑन साइड पर और मिड विकेट बाउंड्री पर गेंद चली गई। बड़ी देर के बाद एक चौका लगता हुआ राजाराम वॉरियर्स तलवड़े क्रिकेट टीम के लिए।
स्कोर पहुंचा 46 रन पर। ये गेंद लेग स्टंप से बाहर, फाइन लेग पर फील्डर गेंद को फील्ड करते। टोटल मिले 2 रन स्कोर के खाते में। वाइड बॉल के साथ एक अतिरिक्त सिंगल, एक गेंद भी बढ़ चुकी है स्कोरिंग में। और सामने एक बार फिर से आते हुए रोहित आडेलकर जो सामना करते हुए रोहित खरात की गेंदबाजी का। चलता हुआ ये 5वां टेप बॉल, स्विंग बॉल जो पहली बार छोड़ा, इस बार फिर से ऑफ स्टंप से बाहर। शायद कोई ना कोई परेशानी हो रही है, जो लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये छोड़ी है मैदान पर और गेंदबाजी में परेशानी हो रही है। एक शानदार अर्धशतक बनाया है, टूर्नामेंट का दूसरा अर्धशतक विनीत माड़ी और उन्हीं के बाद रोहित खरात जो 51 रन, कल 1 रन से दूर हो गए रजत कुडालकर अपने अर्धशतक से। ऑन साइड पर मारना चाहते थे, बिल्कुल गेंद के लाइन से चुके और एक सफलता मिली। बोल्ड हुए उस गेंद पर जो बिल्कुल ठीक ठाक चल रही थी राजाराम वॉरियर्स तलवड़े क्रिकेट टीम, वहीं पर एक विकेट खोते हुए रोहित आडेलकर आउट होकर वापस टीम को लगता हुआ और एक धक्का यानी चौथे विकेट का पतन होता हुआ मैदान पर। टारगेट है 89 का, 89 रनों का और अब तक स्कोर रुका हुआ टोटल 49। 40 रन अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए। और एक नए बल्लेबाज जाते हुए मैदान पर निखिल पराड़कर। एक को तो बिल्कुल, एक को नहीं, बिल्कुल दोनों को भी अब आक्रमण करना पड़ेगा, क्योंकि अभी भी चाहिए 40 रन मैच को जीतने के लिए। और नए बल्लेबाज आ चुके हैं निखिल पराड़कर। चार ओवर में 68 रन, आने वाले 4 ओवर में 20 रन। गेंदबाजों ने कमबैक बहुत अच्छा किया राजाराम वॉरियर्स तलवड़े क्रिकेट टीम की ओर से, लेकिन कहीं ना कहीं विकेटें गिर रही है मैदान पर बल्लेबाजी में। इस बार ऑन साइड पर मिड विकेट बाउंड्री पर फील्डर है गेंद के नीचे, मिड विकेट बाउंड्री पर सीधे हाथों में गेंद निकलती हुई और 5वां धक्का लगता हुआ राजाराम वॉरियर्स तलवड़े क्रिकेट टीम को। आते आते एक बड़े शॉट के लिए निकले, लेकिन अपना विकेट खो बैठे और उनके आउट होने के बाद देखना होगा नए बल्लेबाज फिलहाल कौन जाते हैं मैदान पर। बिना खाता खोले 0 पर निखिल पराड़कर आउट होकर वापस। और देखना पड़ेगा उनके आउट होने के बाद नए बल्लेबाज सुजय मांजरेकर जाते हुए ऑन हैट्रिक अपने बॉलिंग मार पर रोहित खरात। टूर्नामेंट में अब तक 1 हैट्रिक, 2 अर्धशतक, हैट्रिक एकमेव गेंदबाज युवराज कदम जो 4 विकेट लगातार उन्होंने चटकाए थे। और फिलहाल देखना पड़ेगा अब आने वाली गेंद पर क्या होता है, या क्या ये दूसरी हैट्रिक होगी। आज दूसरा अर्धशतक जरूर देखने को मिला आज तीसरे दिन में। पहले दिन में विनीत माड़ी, आज रोहित खरात और हैट्रिक की गेंद बोल्ड है। तो दूसरी हैट्रिक टूर्नामेंट में पहली मुकम्मल की थी युवराज कदम ने और अभी अभी रोहित खरात आज अर्धशतक, बल्लेबाजी में 51 रन और गेंदबाजी में हैट्रिक। बहुत ही लाजवाब स्पेल उनका। और एक ओवर यानी खेल समाप्त हुआ 5 ओवर का, आने वाले 18 गेंदों का खेल बाकी और अभी भी मैच को जीतने के लिए चाहिए 40 रन। 18 चेंडूत 40 धावा। गोलंदाजीत बदल होतोय। कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज अजय नाईक यांचा। हॅलो, धन्यवाद नाईक सर. आता मात्र समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळते 18 चेंडू 40 धावा असं समीकरण. आतापर्यंत 6 गडी बाद होत आहेत. आतापर्यंत 6 गडी बाद होत आहेत.
स्ट्रायकिंगला सज्ज झालाय गुरु बेडिये आणि नॉन स्ट्रायकिंगला निखिल गावडे आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ग्लेन फर्नांडिस संघाचा संघनायक आपल्याला पाहायला मिळतोय. 18 चेंडू 40 धाव असं समीकरण. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू गेलाय तो निर्धाव चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात. स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळतोय गुरु बिडिये. आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये एक चौकार पाहिला तो गुरु बिडिया सज्ज झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु दुसरा एक चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूची झाली समाप्ती. ग्लेन फर्नांडिस येतोय आमच्या स्क्रीनवरती म्हणजेच आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कारंजा उडाला पाहायचा क्षेत्ररक्षक येईल का स्वतः गोलंदाज ग्लेन फर्नांडिस आपल्याला पाहायला मिळतोय. 7व्या गड्याचं झालंय पतन. गुरु बिडिये होतोय डकआउटचा शिकार आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे धावपलकावरती 49 धावा धावपलकावरती 7 गडी बाद. आपण भव्य दिव्य स्पर्धा पाहतोय. छत्रपती मित्र मंडळ कॅम्प भटवाडी आयोजित छत्रपती चषक सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2026 चा रणसंग्राम मान्यवरांच्या मान्यवारी आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या निमित्तानं प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी सामन्याचा आनंद लुटताना मायबाप रसिक प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिल गावडेची साथ देण्यासाठी गौरव आरोंदेकर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगला सज्ज होईल गौरव आरोंदेकर. नॉन स्ट्रायकिंगला निखिल गावडे आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी बारवर गोलंदाज ग्लेन फर्नांडिस आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर षटक आतापर्यंत पाहायला मिळतंय ग्लेनचं. 2 चेंडू निर्धाव तदनंतर 1 विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. गौरव आरोंदेकर घोटना टेक तमाशा देख चेंडू गेलाय तो सीमा पार 4 धावांसाठी. या 4 धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या झाली आहे धावपलकावरती 53 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. संघाची धावसंख्या झाली आहे धावपलकावरती 53 धावा. आतापर्यंत 7 गडी मात्र बाद होत आहेत. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर फटका पाहिला आपण गौरवच्या बॅट मधनं. आता मात्र पुन्हा एकदा स्विच हिट काढण्याचा प्रयत्न. या ठिकाणी चेंडू जातोय तो निश्चितच यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 5 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. ग्लेन फर्नांडिस येतोय आमच्या स्क्रीनवरती आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी चेंडू गेलाय पुन्हा एकदा निर्धाव. 6 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. 6 षटकांचा खेळ होतोय समाप्त. या 6 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे धावपलकावरती 53 धावा धावपलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यात. इम्पॅक्ट प्लेअर मैदानात येतोय सोनू राणे. मला वाटतं बाहेर जातोय बाळा सावळ. इम्पॅक्ट प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय मैदानात क्षेत्ररक्षणासाठी सज्ज होईल. बारा चेंडू 36 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 12 चेंडू 36 धावा असं समीकरण. सिद्धू परत पाहायला मिळतोय. कोडेनकडनं सज्ज झालाय. स्विच करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो एक रक्षकच्या हातात. निर्धाव चेंडूची झाले सांगता. निखिल गावडे येतोय आमच्या स्क्रीनवरती पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज झालाय. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सिद्धू परब आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी.
कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक गेल तोपर्यंत मात्र ही दुसरी धाव पाहायला मिळाली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतो. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 55 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 7 गड्यांच्या मोबदल्यात. सिद्धू परब येतोय पुन्हा एकदा आमच्या स्क्रीनवरती. कोड एंड कडनं आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय निखिल गावडे आपल्याला पाहायला मिळतोय. सोहेल चेंडू पाहायला मिळतोय. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 56 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही भव्य दिव्य स्पर्धा आजचा हा 3रा दिवस स्पर्धेचा एक दिमागदार आयोजन भव्य दिव्य सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. सफल होण्याचा प्रयत्न तोपर्यंत मात्र 1 धाव आपल्याला पाहायला मिळते लेग बाईच्या स्वरूपात. या एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती ती 57 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. सिद्धू परब येतोय आमच्या स्क्रीनवरती सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडला. आता मात्र गौरव आरोंदेकर आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव मिळाली. या एक धाव मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती 58 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिल गावडे येतोय आमच्या स्क्रीनवरती पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज झालाय. मोठा फटका पाहायला मिळतोय. पायचा क्षेत्ररक्षक एकदा चेंडू खाले आणि चेंडू या ठिकाणी जातोय सीमा पार 6 धावांसाठी. निखिल गावडेच्या बॅट बंद निघालेला खणखणीत षटकार आपण पाहतोय. संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 64 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सात चेंडू आणि 25 धावा असं समीकरण. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतो. आडिया बॅटने खेळला चेंडू पाहायला मिळेल जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मात्र ही एका धावेवर मात्र समाधान मानलं जात आहे. संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 65 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 षटकांचा झाला खेळ समाप्त. 6 चेंडू 26 धावा असं समीकरण. 6 चेंडू 24 धावा असं समीकरण. सहा चेंडू 24 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटच्या षटकासाठी महत्वपूर्ण षटकासाठी वर्णी लागली मैदानात तो बाळा सावळ आपल्याला पाहायला मिळतोय ज्यानं सन्माननीय नंदू पिळणकर यांची स्पर्धा ज्यानं गाजवली. तो बाळा सावळ सज्ज झालाय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं महत्वपूर्ण षटकासाठी. 6 चेंडू 24 धावा असं समीकरण. 6 चेंडू 24 धावा असं समीकरण. निखिल गावडे सज्ज झालाय स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला गौरव आरोंदेकर आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 24 धावा असं समीकरण. महत्वपूर्ण षटकासाठी बाळा सावळची वर्णी लागली आहे मैदानात. मोठा फटका पाहायला मिळेल. चेंडू जाईल सीमा रेषा पार 6 धावांसाठी. या 6 धाव्याने संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती ती तब्बल 71 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र समीकरण बदललंय. 5 चेंडू 17 धावा असं समीकरण. 5 चेंडू 17 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 5 चेंडू 18 धावा असं समीकरण. एक मोठा फटका आपण पाहिला निखिल गावडेच्या बॅट बंद आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटकडे क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षक तकवा दे चेंडू गेलाय तो वन बाउंस सीमा पार 4 धावांसाठी. या 4 धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती तब्बल 75 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र समीकरण बदललंय. 4 चेंडू 14 धावा असं
समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडू 14 धावा हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळेल का मैदानात. 4 चेंडू आणि 14 धावा. बाळासाहेब येतोय आमच्या स्क्रीन वरती पुढील चेंडू घेऊन. फुलटो चेंडू फाईन लेगच्या डोक्यावरून हाय हॅलो टाटा बाय बाय करत चेंडू जाईल 6 धावांसाठी. या 6 धाव्याने संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती तब्बल 81 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र समीकरण बदललंय. 3 चेंडू 8 धावा असं समीकरण. तीन चेंडू आणि 8 धावा असं समीकरण. बाळासावळ एक महागडे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. 3 चेंडू 8 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. काय फलंदाजी पाहिली निखिल गावडेची आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 24 धावा होते आणि आता मात्र समीकरण बदललंय. 3 चेंडू 8 धावा असं समीकरण. हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. राजाराम वॉरियर्स तळवडे बनाम ऑलियन्स मल्हार वॉरियर्स वेंगुर्ला भटवाडी या दोन्ही संघादरम्यान सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉच भीमर या ठिकाणी असेल. पंचांचा निर्णय येतोय. नो चेंडूचा उघडा डोळे बघा नेट फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू 7 धावा असं समीकरण. समीकरण बदललंय मैदानात. 3 चेंडू 7 धावा. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर बाळावर आपल्याला पाहायला मिळतोय. फ्रीटची संधी आपल्याला पाहायला मिळते मैदानात. सुंदर चेंडू बाळाचा आपल्याला पाहायला मिळाला. फ्रीटच्या चेंडूवर मात्र काही फायदा उठू शकला नाही. आता मात्र समीकरण बदललंय मैदानात. 2 चेंडू 7 धावा असं समीकरण. 2 चेंडू 7 धावा असं समीकरण. एक महत्वपूर्ण चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दो चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. नो चेंडूचा 1 धाव. आता मात्र समीकरण बदललंय. 2 चेंडू 6 धावा असं समीकरण. पुन्हा एकदा फ्री हिटची संधी आपल्याला पाहायला मिळते मैदानात. 2 चेंडू 6 धावा असं समीकरण मैदानात. हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण सामना. पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. आता मात्र समीकरण बदललं. 1 चेंडू 6 धावा असं समीकरण. सामना टाय झाल्यास सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. 1 चेंडू 6 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण सामना. ऑलियन्स मल्हार वॉरियर्स भटवाडी पक्ष राजाराम वॉरियर्स तळवडी या दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू 6 धावा असं समीकरण. हो 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 पायचा क्षेत्ररक्षक येईल का चेंडू खाली आणि आलाय. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ या ठिकाणी मात्र पराभूत होतोय आणि ऑलियन्स मल्हार वॉरियर्स भटवाडी वेंगुर्ला क्रिकेट संघ मात्र विजय संपादन करतोय. निश्चितच अभिनंदन असेल. विजयी क्रिकेट संघाचं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. 1 चेंडू 6 धावा परंतु मिळॉनचं क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर झेल मात्र टिपला गेलाय आणि या ठिकाणी ऑलियन मल्हार वॉरियर्स भटवाडी वेंगुर्ला क्रिकेट संघ मात्र या ठिकाणी विजय होतोय. विजय संघाचं निश्चितच अभिनंदन असेल आणि पराभूत संघाला मात्र निश्चित शुभेच्छा असतील.